काल प्रचंड त्रास होत होता, पण रात्री 5-7 सलाईन लावले. त्यामुळं आज समजायला लागलंय किती हाल झालेत पोराचे. रात्री मी 2-3 वाजता उठून बसलो होतो, त्यावेळेस सगळे पोरं चिखलात त्याच्यात उभं होते. पावसात कुडकुडत यायला लागलेत पोरं, कुडकुडत असे. मीडियाचे बांधव साक्षीदार ती सोपी गोष्ट नाही. एक तर रस्ता नाही, मुसळधार पाऊस रोज चालू आहे, रोज. आत्ता आपण बोलतोय तरी धो पाऊस चालू आहे. लोक हे पावसात यायला लागले. सगळं चिखलाचा रस्ता, उभा राहायला जागा नाही, सगळं ताकडून चालले. दिवसभरात 60-70 हजार लोक यात आंतरवाली गेले. रात्री 10-15 हजार पोरं चिखलात उभा असते. याला वाईट वाटतं. आपण काय कोणाला दाखवण्यासाठी आंदोलन नाही करत. हे आंदोलन आपण देवेंद्र फडणवीस साहेबांना संधी म्हणून केलेलं उपोषण. मी, माझा समाज, आम्ही राजकीय भाषा बोलत नाही किंवा आम्हाला राजकारणाकडे जायचं नाही. तुम्ही आम्हाला ओबीसीतून असणारं 83 क्रमांकाला असणारं मराठा आणि कुणबी एकाचे आरक्षण देऊन टाका आणि आहे त्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करा. यासाठी आपण हे त्यांच्यासाठी संधी म्हणून त्यांना केलेलं आंदोलन होतं. हे भारतात, महाराष्ट्रात असं पहिल्यांदाच की कोणाला संधी देण्यासाठी सुद्धा आंदोलन केलं जातं. मला नाही जास्त बोलायचं, कारण मी जर ठरवलंच आता मी राजकीय भाषा बोलणार नाही, तर जे माझा मुद्दा आहे तो मी क्लिअर सांगतो. फडणवीस साहेब मराठा आणि कुणबी 83 क्रमांकाला सरसकट मराठ्यांना कुणबी म्हणून त्याची अंमलबजावणी करा. थांबू नका, आशेवर जगू नका. अवतीभोवती असणाऱ्या खोट्या गोतावळ्याच्या नादात मराठ्यांना तुमच्यापासून लांब जाऊ देऊ नका. 1. 2. तुमच्या हातानं तुमची सत्ता फडणवीस साहेब तुम्ही पाडू नका मराठ्यांच्या विरोधाचं. हे आम्ही तुम्हाला शहाणपणाची भूमिका सांगतो. बाकीचं पुढचं बघू काय असतं. आता आहे 3रा मुद्दा. जर मराठा यांनी धोका केला, यांनी म्हणजे पक्षांनी, सत्ताधाऱ्यांनी किंवा पक्षाच्या नेत्यांनी जर आपल्या लेकराशी धोका केला, तर गरिबापासून श्रीमंतांपर्यंत, राजकारण्यांपासून कष्टकरी मजुरांपर्यंत सगळ्या मराठ्यांना सांगतो, त्यांनी जरी तुमच्या मुलाशी धोका केला, तुम्ही तुमच्या लेकराशी धोका करू नका. स्वतःच्या जातीशी आणि स्वतःच्या मुलाशी मराठ्यांनी धोका करू नका. ही तुम्हाला हात जोडून 3रा मुद्दा सांगतो. जरी नेत्यांनी आणि पक्षाने आपल्याशी धोका केला, आपण मात्र आपल्या लेकराशी आणि जातीशी धोका करून पुन्हा राजकारण्याच्या नेत्याला किंवा त्याच्या पोराला मोठं करू नका आणि आपल्या लेकराचं वाटोळं करू नका. हे मला तुम्हाला हात जोडून सांगायचं. मला जे सांगायचं होतं ते मी महत्त्वाच्या या 3 गोष्टी समाजाला 1 आणि फडणवीस साहेबाला 2, एकूण 3 मुद्दे सांगितले. या पलीकडे मला बोलायचं नाही. आता राहिला विषय माझ्या समाजाचा. काल लोक कोरडे पडले होते अक्षरशः रडून. तुम्ही पाणी घ्या, उपचार घ्या. मी बोलत नाही, ही मीडिया बोलती, मीडियाने बघितलंय ना. आम्हाला कोणाला दाखवायची गरज नाही माझा मराठा काय आहे ते. एक येत नसल्यावर लोक नाटकं करावं लागत असते. इथे बघा डोक्यावरती गरजत आहे, इजा लावत्या, 2000 पाऊस आहे, तरी मराठी इथं उभा आहे. आता तुम्ही फ्रेम दिले असते
त्यामुळे तुम्हाला बहुतेक कॅमेरा देत नसेल, पण पावसात आत्ताही लोक किती उभा आहेत. जर विनंतीनं तुम्ही दाखवलं ना, तर या राज्याला सरकारला कळत खरंच मराठीत शिकला तर इंडियात सुद्धा उभा आहे. ते लाखात आहे, हजारात बी नाहीत. ही सत्य परिस्थिती. कोणत्या बाजूला तुम्ही वळालात तरी मराठी दिसते. कालचा दिवस माझ्यासाठी खूप वाईट होता. इतक्या वेदना होत होत्या खूप, आणि माझ्या समाजासाठी सुद्धा कालचा दिवस लय वाईट होता. काल इतक्या रडलेला आवाज कानावर येत होता ना, असं वाटत होतं कधीच उपोषण करायचं नाही. इतके ओरडत होते, भयानक कोरडे पडले होते लोक, कोरडे. मला वाटलं 2 का काहीतरी बिशे सुद्धा पडले, त्यातले 2 का 3 जण. हे मला नाही सहन. शेवटी जरी मुलगा म्हणून काम करत असलो तर जाण आहे, आणि मी कुठं दुसऱ्यासाठी करतो. मराठा समाजाचे पोरं मोठे झाले पाहिजे म्हणूनच करतो मी, माझ्या स्वतःसाठी नाही करत. पण तुम्ही ऐकतच नाही. कामधंदे बुडून इकडे चिखलात यायचं. मी आहे म्हणलं नाही कित्येक तरी वेळेस. मी एकटा असलं म्हणजे मला थोडं फ्रेश काम करता येतं. तुम्ही मायबाप असले की माझ्यावर दडपण येतं. तुम्हाला काय होऊ नये. काही काहीच्या गाड्या सटकल्यात, मोठमोठ्या खड्ड्यात गेल्यात. इथं रस्ते बंद केल्यामुळं आपल्याला दोन्ही बाजूनं जावं लागलं. कॅनवरच्या रोडने जावं लागलं, काहीला चिखलात जायला लागलं. कालचा दिवस